येड लागलं प्रेमाचं या मालिकेचा 7 ऑक्टोबरचा भाग तुम्ही पाहत आहात. सुरुवातीला आपण पाहत आहोत मंजिरी रागारागाने मंदिरामध्ये येते. ती विठुरायाला हात जोडून म्हणते, तुलाही मी स्वार्थी वाटत असेल ना रे. आजवर आमच्यामुळे रायावर खूप अन्याय झालाय आणि हे माहिती आहे मला, आणि त्याचं खूप वाईटही वाटतंय मला. पण आता तूच सांग, मी या रायाच्या ऋणातून कसे उतरायण होऊ. त्यांनी आमच्या घरच्यांसाठी खूप काही केलंय रे, पण आता या सगळ्याची परतफेड कशी करू मी. आमच्यामुळे त्याला जे काही भोगावं लागलं, ऐकावं लागलंय, या पापामधून कशी मुक्त होऊ मी. तूच काहीतरी मार्ग दाखव आता. इकडे चक्क शशिकला जिजींना धीर देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा रुदिताला प्रश्नच पडतो आणि ती मनातच म्हणते, आज मम्मीला नक्की काय झालंय, अशी का वागतेय. नानाही एकदम आश्चर्याने शशिकलाकडे बघत असतात. तेव्हा शशिकला स्वतःच एक्सप्लेनेशन देत म्हणते, तुम्हाला वाटत असेल ना शशिकलाला अचानक कसा कळवळा आला आमच्याबद्दल. खरं सांगते भाऊजी, मला तुम्हाला बर्बाद करायचं होतं, यांना पार हरवायचं होतं मला. आता ही शशिकला उगाचच ओव्हर ॲक्टिंग करत म्हणते, पण जेव्हा लेकरासाठी आई रडते ना, मीही 2 मुलींची आई आहे हो. या आईचं काळीसुद्धा पिळवटून निघाले. आता ही शशिकला खोटं खोटं सांत्वन देत जिजीला पाणी प्यायला सांगतात. पाणी पिऊन झाल्यावर शशिकला जिजींना तिच्या रूममध्ये घेऊन जाते. आता बघा हा प्रेक्षकांनो, ही शशिकला इतकी चांगली का वागत होती ना, ती आता तुम्हाला कळेलच. इकडे टिपिकल डंकीला ओरडत असतो, तुला लक्ष ठेवायला सांगितलं होतं ना, मंजिरी ताई आली नसती तर काय झालं असतं. त्यांचं बोलणं चालू असतं तेवढ्यात राया रागारागाने तिथे येतो आणि सर्व वस्तू इकडे तिकडे फेकू लागतो. राया रागाने डंकी आणि टिपिकलला बाहेर जायला सांगतो. बिचारे दोघेही घाबरून तिथून बाहेर निघून जातात. आता रायाला जिजीने बोललेलं सगळं आठवू लागतं. बरोबरच आहे, जिजी एवढ्या तोडून फोडून बोलल्या कोणालाही सहन होणार नाही, आणि तेही आईबद्दल. राया पूर्ण इमोशनल होतो आणि तो कपाटामधून त्याच्या आईचा फोटो काढतो. बिचाऱ्याकडे फोटोही असा आहे ज्यामध्ये आईचा चेहरा दिसत नाहीये. फोटो बघून राया रडू लागतो आणि तो रडतच बोलू लागतो, ए आई कुठं आहेस ग तू, मला लय आठवण येते तुझी. का मला सोडून गेलीस तू. मला काय माहिती नाही, तू मला आत्ताच इथे पाहिजेस माझ्यापाशी. ये की आहे. एका आईशिवाय लेकराची काय अवस्था होते. तुझा राया भुगतोय बघ. पण अशी वेळ मी मिसफायरवरती येऊन देणार नाही. मिसफायरला तुझ्या जिजीपासून लांब नाही करणार मी. समद माझ्यामुळे झालंय. बिचारा राया आईचा फोटो घेऊन घट्ट मिठी मारतो. मंजिरी प्रार्थना करतच असते. तेव्हा तिथे एक बाई येते आणि ती रडू लागते. ती रडतच म्हणते, ह्या हाताने पाप झालेत, माफ कर मला, मला यातून सुटका करून घ्यायची आहे, मला प्रायश्चित्त करायचंय, स्वतःला शिक्षा करून घ्यायची आहे. आणि ती स्वतःच्या थोबाडीत मारू लागते. हे सर्व मंजिरी बघत असते आणि ती त्यांना अडवतच म्हणते, हे तुम्ही काय करताय. तेव्हा त्या काकू मंजिरीला म्हणतात, केलेल्या चुकीची जेव्हा मनाला जाणीव होते ना, तेव्हा त्या ओझ्यातून बाहेर पडण्यासाठी मनाने स्वतःहून घेतलेली शिक्षा आणि त्या पुन्हा एकदा आपल्या थोबाडीत मारू लागतात. तेव्हा मंजिरी पुन्हा एकदा त्यांना अडवून म्हणू लागते, पण असं स्वतःला मारून का घेताय तुम्ही. तेवढ्यात तिथे स्वतःला चापकाने मारणारा माणूस येतो. त्या माणसाला पाहून काकू जोरात आपल्या थोबाडीत मारू लागतात. तेव्हा मंजिरी काकूंना म्हणते, हे सर्व एवढे कठोर का वागतायत आणि याला प्रायश्चित्त म्हणतात का. आता मंजिरी विठुरायाकडे बघत म्हणते, आता एकच उपाय आहे आणि ते म्हणजे प्रायश्चित्त. आता मंजिरी स्वतःशीच बोलू लागते, आमच्याकडून रायाच्या बाबतीत जे काही घडलं त्यातून मनशांती हवी असेल तर हा एकच मार्ग आहे, नाहीतर मी स्वतःला माफ करू नाही शकणार. नाही राया, तू जर स्वतःला दोषी मानून माझ्याशी न बोलण्याची शिक्षा स्वतःला देऊ शकतोस, तर त्याहून कठोर शिक्षा मी स्वतःला दिली पाहिजे. कारण चूक माझी आणि माझ्या घरच्यांची आहे, तुझी नाही. मी स्वतःला माफ नाही करू शकणार आहे. आता मंजिरी मंदिराच्या एक एक पायठण्या उतरू लागते. मंजिरी चापकाने मारणाऱ्या माणसाजवळ येते आणि हे सर्व डंकी बघत असतो. तो बोलू लागतो, ही त्या माणसाकडे का बघते, स्वतःला मारून तर घेणार नाही ना ही. आई शपथ, राया भाऊला सांगायला पाहिजे. आता मंजिरी तो चाबूक आपल्या हातामध्ये घेते. ती विठुरायाकडे बघत म्हणते, तो मला माफ करेल हे माहीत नाही, पण विठुराया तू जर मला माफ केलंस तर भरून पावेन बघ मी. इकडे शशिकला जिजींना तिच्या रूममध्ये घेऊन येते. आता ही शशिकला इकडचं तिकडचं बोलू लागते आणि शेवटी ती जिजींना म्हणते, जे काय मंजिरी रायासाठी करते त्याची काळजी घेते, किंवा आज जे काही देवळात घडलंय
त्यावर मला असं खात्रीने वाटते की मंजिरी त्या रायाच्या प्रेमात पडली आणि तसं जर असेल ना तर ती वाट चुकतीये जाऊबाई, ती भरकटतीये. इकडे राया टिपिकलला म्हणतो, आजपासून मी ठरवले सगळा चांगुलपणा बंद करायचा, फुल वसुली करायची. तेव्हा डंकी तिथे धावत धावत येतो आणि तो रायाला सांगतो ती मिसफायर. त्या राया मंजिरीचं नाव ऐकून पूर्ण घाबरून जातो. तो म्हणतो, काय झालं मिसफायरला? तेव्हा डंकी रायाला सांगतो ती शिक्षा घेण्यासाठी चाबकाचे फटके स्वतः मारून घेणार आहे. हे ऐकून राया तिला अडवण्यासाठी धावत निघून जातो. इकडे मंजिरी स्वतःला मारायला सुरुवात करते. शशिकला जिजीला म्हणते, आपल्या मंजिरीचं लग्न लावून द्या. राया तिच्या साधेपणाचा फायदा घेईल आणि सगळ्याचं होतं ते नव्हतं होईल. तेव्हा जिजी शशिकलाला म्हणतात, मी अनेकदा या विषयावर तिच्याजवळ बोलले आहे. मी जर विषय काढला ना तर मला ती नकोशी झाली असं वाटतं तिला. आता कसं समजायचं या पोरीला? इकडे हा नालायक जय त्या मंजिरीला मार खाताना बघत असतो, पण तो तिला अडवायला जात नाही. खरं तर हा एक माणूस नाही, जनावर आहे, जनावर. आणि ती जिजी उगाचच त्या रायाला हे सर्व बोलते. आता हवालदार जयला म्हणतो, ही बघा ना कशी कळवळते, जाऊन थांबवा ना तिला. तेव्हा नालायक जय हसतच म्हणतो, कळवळू दे, मारू दे अजून फटके. याचा आळ सुद्धा त्या रायावर जाणार. मंदिरात रायाची बाजू घेऊन सर्वांशी भांडली. अरे माझ्याशी नडली ती, याची शिक्षा तर तिला मिळायलाच हवी. इकडे मंजिरी स्वतःला इतका त्रास होऊन सुद्धा मारतच असते. त्या राया मंदिराजवळ येतो. इकडे हा निर्लज्ज जय त्या हवालदाराच्या खांद्यावर हात ठेवून मस्तपैकी कुठला तरी शो बघतोय असं त्या मंजिरीला बघत असतो. तो त्या हवालदाराला म्हणतो, एकदा का ती दमली मग मी तिला वाचवायला जाणार, मग मी तिला अलगद उचलणार, मग मी तिला तिच्या घरी घेऊन जाणार आणि त्या नानाजीजींना सांगणार, बघा तुमच्या मुलीने त्या रायासाठी स्वतःला चापकाचे फटके मारलेत, रायासाठी वेडी झाली हा तुमची मुलगी. मग ती म्हातारी मुळूमुळू रडत बसेल. मग मी त्या म्हातारीशी बोलेन, तिला भडकवेन आणि एकदा का ती भडकली की मंजिरीची बाजू घेऊन आणि मग मी मंजिरी आणि जिजीच्या नजरेत हिरो होणार. कसला हिरो? तर माणूस बनण्याच्या पण लायकीचं नाहीस रे जय, चाललाय हिरो बनायला. मंजिरीच्या चाबकाचे वार चालूच असतात. त्या मात्र तिथे राया येतो आणि तो चाबूक पकडतो. दोघेही एकमेकाकडे बघू लागतात. आता या रायाला पाहून जय डोक्याला हात लावतो आणि म्हणतो, अरे हा हरामखोर नेहमी कुठून येतो? आणि अशा प्रकारे हा भाग इथे संपला आहे.